अधिक मास म्हणजे साधारण महिना नाही. हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या दान धर्माचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत 10 पट जास्त मिळते. हा तो पवित्र काळ आहे जेव्हा एक साधी कृती, गाईला पोळी देणे, तुमचे आयुष्य पूर्ण बदलू शकते. पण हे कसं शक्य आहे? शास्त्र काय सांगतं? आणि खरंच याचा फायदा होतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. शास्त्रानुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. जेव्हा आपण या काळात गायीची सेवा करतो तेव्हा ती थेट श्रीहरींची सेवा मानली जाते. गायीला कामधेनू म्हटले जाते, जी सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. आता येतो मुख्य मुद्दा. अधिक मासात गायीला पोळी दिल्यास नक्की काय होतं? तर पहिला लाभ असा की जर तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल तर अधिक मासात दररोज गायीला गुळ लावून पोळी द्यावी. त्यामुळे पितर प्रसन्न होतात. गायीला अन्नाचा घास दिल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्नाची किंवा धनाची कमतरता भासत नाही. गायीला पोळी दिल्याने विशेषतः राहू, केतू आणि शनी या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. या महिन्यात एक पोळी दान करणे हे अश्वमेध यज्ञाचे फळ मिळवून देण्यासारखे मानले जाते. ज्या घरात गोमातेला नियमित अन्न मिळतं त्या घरातून दारिद्र्य पळतं असं पद्मपुराणात सांगितलं आहे. त्याचबरोबर अधिक मासात रोज सकाळी उठून गायीला हळद कुंकू लावून पोळी आणि गुळ द्यावा. 33 दिवस हे व्रत केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते असे लोकपरंपरेत सांगितलं जातं. गायीला पोळी देताना काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. पोळी नेहमी ताजी असावी. शिळी पोळी देऊ नका. शक्य असल्यास पोळीवर थोडा गुळ किंवा तूप ठेवावा. पोळी देताना मनोमन तुमच्या कुलदेवतेचे किंवा भगवान विष्णूंचे स्मरण करा. गायीला पोळी दिल्यानंतर तिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद नक्की घ्या. त्याचबरोबर लक्षात ठेवा की तिखट, कांदा, लसूण घातलेली पोळी देऊ नका. उरलेली किंवा शिळी पोळी देणं टाळा. अपमानाने किंवा घाईत देऊ नका. मंडळी, अधिक मास हा एक दुर्मिळ आणि पवित्र काळ आहे. या काळात गायीला पोळी देणं ही एक अत्यंत सोपी, कमी खर्चिक आणि अत्यंत फलदायी गोष्ट आहे. फक्त श्रद्धा हवी आणि सातत्य हवं. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या प्रत्येकाला शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही अधिक मासात गायीला पोळी देता का? जय गोमाता, जय पुरुषोत्तम. धन्यवाद.